सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक हॉरर स्टोरी ऐकणार आहोत, जी ॲक्च्युअलमध्ये घडली होती आणि जे घडल्यानंतर 2 मिनटं आहे ना, मला असं झालं होतं की माझा श्वास कोंडला आहे किंवा मला त्या श्वासामधून बाहेर पडता येईना झालेलं आहे. लिटरली घडलं काय माहीत आहे का, की माझे 4 मित्र आणि ते रत्नागिरीत राहणारे आणि कोकण साईडचा जो भाग येतो त्यावेळेस कातर वेळ अर्थातच संध्याकाळ जी असते, तर ती संध्याकाळी इतकी जीवघेणी ठरू शकते की तुम्हाला त्याची कल्पनाही करता येणार नाही. ती जीवघेणी कोणत्याही ॲक्सेप्टने ठरू शकते. त्याच्यासाठी गरजेचं नाही आहे की तुमचा ॲक्च्युअल तिथं जीव जात असलेला पाहिजे. जीवघेणी याच्यासाठी ठरते कारण कोकणात ज्यावेळेस तुम्ही इव्हनिंग टाईमला असता स्पेसिफिक आणि तुम्हाला कोकण साईडच्या इव्हनिंगची जर सवयच नसेल, नॉर्मली इंट्रोवर्ट लोकांसोबत हे जास्त घडतं की त्यांना जे काही आहे ते त्यांचा जीव चालला आहे किंवा त्यांच्या अस्तित्वाचा एक्झिस्टन्स संपत चालला आहे, या अशा घटना त्यांना जाणवायला लागतात. म्हणजे त्यांच्यासोबत आपोआप ॲटोमॅटिक निगेटिव्ह एनर्जी जॉईन होते. तर असो, आपण एक्झॅक्ट स्टोरीला कंटिन्यू करूयात. तर 4 मित्र जे IT सेक्टरमध्ये काम करतात, ज्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू असतं आणि एखाद्या विकेंडला शनिवार रविवारी ते बाहेर जायचा प्लॅन करतात. तर मग एका बीचवरती जाऊन फिरून येणं वगैरे सगळं दिवसभर एन्जॉय वगैरे करणं होतं. आणि ज्यावेळेस हे 4 जण रिटर्न घरी वापस यायलेले असतात, संध्याकाळची वेळ झालेली असते, 6:15चा टाईम असतो. एका ठिकाणी असं जाणवतं की गाडीला 4 व्हीलरच्या गाडीला काहीतरी धडकलं आहे. आणि हे काहीतरी धडकलं आहे हे जाणवल्यानंतर 4 मित्र खाली उतरतात. गाडीला 4ही बाजूनी बघायला लागतात. गाडीला काहीच धडकलेलं नसतं, परंतु ड्रायव्हर सीटच्या बाजूची जी सीट आहे, त्या सीटच्या साईडचं पत्रा थोडंसं आतमध्ये खचला गेलेला आहे. जणू काही तिथं काहीतरी धडक बसली आहे. परंतु रस्त्यावरती असंच काही नव्हतं की ज्याने धडक बसावी आणि त्या आत चालल्या जावं. त्यामुळे 4 थोडेसे हैराण आणि नर्वस होतात. तर मग मित्र जो ड्रायव्हर आहे तो विचार करतो की आपल्याकडं तर इन्शुरन्स आहे, गाडीला काहीतरी झालं आहे, याचे फोटो काढून ठेवू, बाबांना व्हॉट्सअप घरी करता येतील आणि मग नंतर त्याची प्रोसेस करता येतील, ती नीट करून घेता येतील. म्हणून तो गाडीच्या पूर्ण 4ही साईडनी असे फोटो वगैरे क्लिक्स करतो. जवळ एका हॉटेलमध्ये 4 जण थांबतात चहा वगैरे प्यायला. आता गाडी हे झालीच आहे, तर थोडं रिलॅक्स हो म्हणून गाडी कडेला लावतात तिथंच त्याच ठिकाणी आणि जातात. मुलांनी जो ड्रायव्हर आहे तर त्याने वडिलांना फोटो पाठवलेत ऑब्व्हियसली. तर तिथं चहा पित असताना होतं असं की 4घांच्या गप्पा वगैरे सुरू आहेत. वडील एक फोटो परत पाठवतात. मुलगा विचार करतो, वडील मला फोटो वापस का पाठवतात? आणि वडील त्याला कॉल करतात. वडील त्याला विचारतात, तुम्ही नक्की किती जण गेलेले होते आणि फोटो काढताना गाडीत पुढं कोण बसलेलं आहे का? मुलगा म्हणतो, नाही, फोटो काढताना तर आम्ही सगळे बाहेरच होतो, बाहेरून फोटो काढले. वडील म्हणतात, मी जो फोटो पाठवला आहे तो फोटो नीट बघ, त्याच्यात बॅकसीटवर कोणतरी बसलेला आहे. तो मुलगा ओपन करतो. ओपन केल्यानंतर त्याला दिसतं की बॅकसीट, ड्रायव्हरच्या मागलच्या बॅकसीटच्या एका साईडला एक पांढरी आकृती दिसते आणि ती नेमकी फोटो काढणाऱ्याकडं त्या अँगलमधल्या कॅमेऱ्याकडं बघत आहे. ती जी गोष्ट पाहून त्या पोराच्या हातातून 2 मिनटं त्या टेबलवरती चहा पित असतानाच्याच फोन तसाच खाली हातातला पडतो. घाम यायला लागतो. तो 2 मिनटं असं थरथरतो, पूर्ण बॉडी याची शेक करायला लागते. आणि त्याला पाहून मग मित्र विचारतात, अरे काय झालं, काय होतं आहे? तो सांगतो की अरे हा फोटो बघा. तो दाखवतो 4घांना आणि त्या फोटोमध्ये जे दिसतं ते पांढऱ्या आकृतीचं चित्र. तर त्या चित्राला बघून हे 4घांचे पूर्ण म्हणजे लिटरली वाट लागते, लिटरली घाबरतात. मग आता काय करायचं? आता संध्याकाळ भरपूर होत आली. आता बऱ्यापैकी तिचा टाईम गेला आहे, अर्धा पाऊण तास. तर 6:30 पावणे 7 वाजत आलेत आणि आता त्या रेषेच्या पुढं जायची त्यांची हिंमतच होत नाही. काय करायचं? थांबायचं, जायचं, कुठं राहायचं, काय? मग ते विचार करायला लागतात. 4 जण लोकेशनवरती सर्च वगैरे करतात. जवळ एक लॉज असतो. मग ठरवतात की आता रात्री घरी जायचं नाही, उद्या एक दिवस आपल्याला थोडा लेट झाला जॉईन कामावर करायला तरी चालेल, बट आपण सकाळी जाऊ. आत्ता काय आपली हिंमत होणार नाही इथून बाहेर वाढायची. ते ठरलं जातं. नंतर ते एका ठिकाणी मुक्काम वगैरे करतात. ही गोष्ट काढली जाते. आणि आता त्या मुलांनी ज्यावेळेस ते फोटो शेअर केलेले असतात वडिलांना वगैरे, वडिलांनी थोडा अवेअरनेससाठी वगैरे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये इकडं तिकडं पाठवून बघतात ते की नेमकं काय आहे किंवा हे लोकेशनबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का वगैरे अशी. तर मग वडिलांनी ज्या मित्रांना फोटो पाठवले असतात, तर वडिलांच्या फोटोमध्ये आता तो पांढरी जी फ्रेम आहे, जी आकृती आहे ती दिसते.
पण वडिलांनी ज्यांना ते फोटो पाठवलेत ते फोटो क्लीन अँड क्लिअर आलेत. त्याच्यामध्ये ती पांढरी आकृती कोणालाच दिसलेली नाही आहे, परंतु फक्त वडिलांच्या मोबाईलमध्ये आणि मुलाच्या मोबाईलमध्ये ते आकृती दिसत आहे. आणि त्यानंतर असं घडतं की सेम एक मित्र त्याचा दुसऱ्या दिवशी एक आईवडिलांना फॅमिलीसोबत तिथूनच घेऊन पास आऊट होत असतो. आणि पास आऊट होत असताना नेमकं त्याच्याही गाडीच्या डाव्या साईडच्याच पत्र्याला सेम त्याच लोकेशनला आल्यानंतर खाट दिशा आवाज येतो. आणि तो आवाज आल्यानंतर तो उतरतो, चेक करतो, तर पत्रा आतमध्ये गेलेला आहे, परंतु पत्रा आतमध्ये जाण्याचं काहीही कारण सापडलेलं नाही आहे. ना बाजूला काही आहे, ना कुठलं काही म्हणजे दगड आहे किंवा असं काही खडक आहे किंवा काहीच भाग नाही आहे की जो ठोकला म्हणायला आणि आत गेला म्हणायला. मग त्याला कळत नाही की नेमकं हे झालं कसं काय. तो वापस येतो आणि पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस त्या दुसऱ्या मित्रासोबत त्याची भेट होते त्यावेळेस त्याला कळतं की आपल्या मित्रांसोबत सेम असंच घडलेलं आहे आणि नेमकं सेम स्पॉट आता जिथं त्याच्यासोबत ती घटना घडलेली. तो मित्राला म्हणतो, भाई तू पहिले फोनमधले सगळे फोटो डिलीट कर, ही निगेटिव्ह गोष्टीची एनर्जीच माझ्याकडं पासआउट नको करू, ह्या ॲज इट इज गोष्टी ठेवून दे आणि याची वाच्यता कुठेही नको करू इथून पुढं. तिथून जात असताना फक्त इथून पुढं काहीतरी काळजी घेत जाऊ, वाटलंच तर गाडीत नारळ ठेवत जाऊ, बट आपण रिस्क घ्यायची नाही इथून पुढं. आणि हे ॲक्च्युअलमध्ये घडलेलं आहे माझ्या मित्रांसोबत लिटरली, माहीत आहे का. हे भयंकर अनुभव आहे. एखाद्या निगेटिव्ह एनर्जीला आपण कुठल्याच प्रकारे जस्टिफाय नाही करू शकत.